आयात शुल्कामुळे कांदा उत्पादक बेजार. बांगलादेशनं वाढवलं भारताचं टेन्शन. कांद्यावर लावलं 10% आयात शुल्क. देशातील कांद्यावर 20% निर्यात शुल्कानं हैराण झालेल्या कांदा उत्पादकांची बांगलादेशानं डोकेदुखी वाढवली. बांगलादेशच्या युनूस सरकारनं आयात कांद्यावर 10% कर लावण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे कांद्याचे दर गडगडण्याची शक्यता असल्यानं महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. मात्र बांगलादेशातील आयात शुल्कामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवलंय. त्याचं नेमकं कारण काय पाहूयात. चीन आणि पाकिस्तानचा जागतिक कांदा मार्केटवर कब्जा आहे. बांगलादेश हा भारतीय कांद्याचा सर्वात मोठा आयातदार. एकूण उत्पादनाच्या तब्बल 20% कांदा बांगलादेशला निर्यात होतो. बांगलादेशातील कांद्याला संरक्षण देण्यासाठी 10% आयात शुल्काचा निर्णय झालाय. बांगलादेशनं कांद्यावर आयात शुल्क लावल्यानंतर आता कांद्यावरील 20% निर्यात शुल्क मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. करोडो रुपयाची उलाढाल होणार आहे. व्यापारी वर्ग आपल्या नोकर वर्गामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत काय नाही, त्यांनी नक्कीच ते ताबडतोब उपाय करावा. त्यांनी त्यांच्या शेतकऱ्याच्या फायद्यासाठी म्हणजे त्यांच्या इथं आता नवीन कांदा निघालेला आहे, त्यांच्या शेतकऱ्याच्या फायद्यासाठी त्यांनी 10% त्यांच्या आयातवर शुल्क लावलं, म्हणजे कांदा आयातवर शुल्क लावलेलं आहे. त्याच्यामुळे भारताला जो कांदा जाणार आहे, जर त्यांना तो 20 रुपये जवळपास असला आणि त्याच्यावर 10% जर आयात शुल्क देणार होतं तर 30 रुपये पडणार आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये उत्पादित होणाऱ्या 300 लाख टन कांद्यापैकी 40% कांद्याचं उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होतं. मात्र आता बांगलादेशनं कांद्यावर आयात शुल्क लागू केल्यानं मोठा फटका राज्यातील कांदा उत्पादकांना बसलाय. बांगलादेशच्या निर्णयानंतर 40 रुपयांवर असणारा कांद्याचा दर 22 रुपयांवर आलाय. एरवी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. त्यामुळे सरकारनं धोरणात्मक तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा. अजय सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नाशिक.